नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. काय चालले मग, कशा आहात? चहा वगैरे झाला? आता ऊन येते. मी आता ड्युटीहून सुटली आहे. आता मी हॉस्पिटलच्या बाहेर आहे. आता 15 मिनटं मी चालणार आहे. त्यावेळेस मला बस भेटेल. मला घराकडे 15 मिनटं चालावं लागतं आणि इकडे हॉस्पिटलकडे 15 मिनटं चालावं लागतं. आज मी एकटीच आहे ना, मैत्री नाही आहे सोबत, नाहीतर आम्ही दोघी चालतो. तुम्हाला मी फिक्की दिसत असेल कारण ऊन आहे ना. 7:30 वाजलेत. जाता जाता 10 वाजतील, 9:30 तरी वाजतील. 2 तास मला जायला लागतं. बाईकवर मी लवकर जाते, संध्याकाळी बाईकवरच जाते आणि असं बस रिक्षा चेंज करत 2 तास जातात माझे. खूप चालावं लागतं, कंटाळा येतो. चालून चालूनच थकतो. हे बघा, इथं आमच्या इथे गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे रस्त्यात. मला दिसेल आता. सगळे दर्शन करायला. हे बघा, दिसलं का? हे गणपती बाप्पा भोले बाबांचं मंदिर आहे. हॉस्पिटल खूप मोठं आहे. हे हॉस्पिटलची लाईनच आहे. म्हणजे 6 गेटपर्यंत मला चालावं लागतं. आणि ठाण्यामधलं मोठं हॉस्पिटल आहे. नंबर 1वर आहे किम्स हॉस्पिटल. खूप चांगले, खूप दुरून पब्लिक लोक येतात. पेशंट लोक खूप लांबून लांबून येतात. नांदेड साईडचे पण भरपूर येतात. आणि पण एवढं मात्र खरं आहे, वर्कर लोकांना 10 रुपयाची गोळी नाही भेटणार. तुम्हाला वाटत असेल तिथं आपण काम करतो, आपल्याला काही झालं तर भेटेल. बिलकुल नाही, गोळी पण नाही भेटणार. असं आहे. पण छान आहे, मोठं पण आहे, सगळी सुविधा आहे, छान आहे. हॉस्पिटलचं नाव किम्स आहे, ठाणा. आता हॉस्पिटल गेलं पाठीमागे. मी खूप टाईम चालते. आता बसस्टॉप अजून बरंच लांब आहे. इथून जवळून भेटतात पण पैसे जास्त घेतात. जवळून म्हणजे डायरेक्ट घेतात, सीटवर नाही घेत. मग त्यापेक्षा थोडं चालत गेलं ना पुढे बस भेटते आपल्याला. बाकी काय म्हणताय मंडळी, बोला. आता आमच्या इथं ठाण्याला ना एक नवीन गार्डन पण झाले. मी कधी गेल्यावर तुम्हाला दाखवेन. इतकं सुंदर, इतकं मस्त. फक्त 20 रुपये लागतील आपल्याला. तिकीट आहे 20 रुपये. पण इथं आम्हाला तसं काही गार्डन बिर्डन इतकी दिवस नव्हतं जाण्यासारखं, बसण्यासारखं, फिरण्यासारखं. कोणी आलं पाहुणे बिहुणे त्यांना घेऊन जाण्यासारखं, दाखवण्यासारखं. पण आता झाले आहे. आता एवढी पब्लिक येते आणि सोमवारी बंद असतं. सोमवारी सगळी साफसफाई करतात आणि रोज इतर टायमाला एवढी गर्दी असते ना. आता इकडं थोडीशी सावली आली म्हणून मी कम दिसते तुम्हाला. हे बघा, गाड्याची लाईन बघा तुम्ही. एवढी ट्रॉफिक आताच आहे. ट्रॉफिकमुळं घरी जायला मला उशीर होतो रोज. 2 तास मला जायला लागतात. चालून चालून थकतो आम्ही. थोडं मी फिक्की दिसणार तुम्हाला कारण इकडे सावली आहे, झाडाचा अंधेरा येतो ना. असं धरल्यावर थोडं दिसतं. साईडनी चालते मी. रोडनी चाललात ना भरपूर गाड्या असतात. कधी पुढे आणि मागे गाडी येते कळत नाही. हे बघा, मी चालते, साईडनी चालते मी. त्या साईडनी गाड्या जातात. हे बघा, दिसलं? साईडनं चालते. कारण एक वेळा भीती बसली आहे मला.
8 महिन्याच्या मध्ये माझं ॲक्सिडेंट झालं होतं ठाण्यामध्येच रोड क्रॉस करताना. तेव्हापासून मनात खूप मोठी भीती बसलेली आहे मला. थोडं बी गाडी पुढे आली की लगेच हे होतं, घाबरून जाते. आता पहिलं क्रॉस करायला बिलकुल नाही घाबरायची. आता क्रॉस करता करता 10 मिनटं थांबावं लागतं. एकदम शांत झाल्यावरच क्रॉस करते. नाही तर पहिलं चालत्या गाडीवर पण मी चालू रस्त्यावर मी पटकन क्रॉस करायची. आता नाही करत. थोडं कमी दिसायला लागलं आता इकडे. हे बघा गाडीची लाईन चालूच आहे. गावाला कसं शेताला चालत जावं लागतं तसं इथं पण तसंच. आम्ही आमच्या शेताला चालत जायचो. आमचं शेत पण खूप लांब होतं. रोज नाही जायचं, कधीतरी जायचं. आणि लहानपणी आईच्या इथलं शेत जवळ आहे, कधीही जायचं. शाळा तिथंच होती ना. बघा आता इथं क्रॉसिंग आहे. इतका जीव दचकतो, इकडं ट्रिंग तिकडं ट्रिंग चालूच असते. बस क्रॉसिंगला जरा भीती वाटते, बाकी काय नाही. आणि पहिली गोष्ट तर ना, माझा मोबाईल झाला आहे खराब. आणि हे मी दुसऱ्या मोबाईलमध्ये सिम टाकला आहे, याच्यामध्ये बरोबर दिसत नाही. आता ते मोबाईल घेणारे बनवून पडला. एक दिवस ड्युटीवर जात होते ना, बसमधून सटकला हातातून. मग त्याला आता आलाय खर्च. आता बनवून घेईन मी. आता समजा मी कम से कम बस स्टॉपच्या जवळजवळ आली, हे बघा, तरी चालतेच अजून. हे बघा इकडं आता हे 3रं सर्कल आहे. म्हणजे मी जशी चालते तसं 3रं सर्कल आहे. हे बघा आता पुढे परत बससाठी सुट्टं घ्यावं लागेल. बसवाले सुट्टे देत नाहीत, डायरेक्ट खाली उतरा. रोज रोज सुट्टे नसतात, खूप सांभाळून ठेवावं लागतं. आता पुढे इथं एक छोटी टपरी आहे, तिथं मी सुट्टे घेते. आता बस स्टॉपच्या जवळजवळ मी आलेली आहे, तरी पण अजून 10 मिनटं लागेलच. 10 मिनटं. आता इथं जरा सुट्टे घेऊनच पुढे जावं, कारण गोंधळ नको व्हायला. पैसे काढते. सुट्टे घेतलं ना पुढे मग त्रास नको बसमधून उतरायला. पुढे पण द्यायला लागतात ना, आता डायरेक्ट बसमधून उतरवतात. उतरा उतरा म्हणून सुट्टे घेते. हे बघा इथे टपरी आहे. ए भाऊ सुट्टे दे रे 50चं. 10 20 दे. सुट्टे आहे. बस मला देत नाही सुट्टे. खाली उतरवतोय मला. हे बघा हा बी देत नाही बघा. हे बघा नाश्त्याची टपरी बघा. लोक कसे निघाले. 50चं सुट्टे नाही म्हणते. आहेत का दे ना. बसवाला खाली उतरवतो ना. काय रे नाश्ता करायला आला. नाश्ता करायला आला. अरे खायचं नाही रे, सुट्टे मागते रे कधीच. हे बघा आमचा सुपरवायझर आहे बघा, मॅनेजर आहे हॉस्पिटलचा. बघा बघा तोंड लपवते बघा. तोंड लपू नको रे. हाय कर हाय कर. समोसा खाते. त्याला सुट्टे मागते, सुट्टे देत नाही रे. किती पाहिजे? 10 रुपये बसला लागते तरी. तू दे, तुला उद्या दे. बसवाले ना 10 सुट्टे खाली उतरवतात. तुला मी उद्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर देत्या. आहेत ना दुसरे पैसे का हे ठेवतो. चला बाय. चला आमच्या सुपरवायझरनीच दिले मला 10 रुपये. सुपरवायझर नाही आहे, सोबतचा मुलगाच आहे. भेट झाली. हे सुट्टे 50 रुपयाचे पण देत नाही. आता काय सांगायचं तुम्हाला. त्यांचं म्हणणं की काहीतरी खायला घ्यायचं,
आणि मला सकाळी सकाळी नाही आवडत. आता मी घरी गेले ना मग चहा नाश्ता मी करते, तोपर्यंत हवा असतात तर मग त्यावेळेस करते, एवढ्या लवकर जात नाही. आणि तो काय हॉस्पिटलमध्ये आंघोळ नाही, तोंड धुतलं नाही, दात नाही, तर मी कशी खाणार. पण ह्या लोकांकडनं काही घेतलं तरच सुट्टे देतात, नाहीतर देत नाही. आता मी हॉस्पिटलच्या जवळ आली. मी ना आता जे नवीन गार्डन आले ना मी तुम्हाला नक्की दाखवेन. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. आणि तुम्ही जर ठाण्यामध्ये असाल तर नक्की तुम्ही त्या गार्डनला फिरायला या. मी ठाण्यातूनच बोलते. मी ड्युटीला जाते हिरानंदनी ठाण्यामध्ये, आणि राहते कुठे, माझीवाडा ठाण्यामध्ये. हे बघा आता आले बस स्टॉप, तरी 5 मिनिटं अजून 5 मिनिटं लागेल. वॉकिंगसाठी लोक पळतात, आमच्याशी चालूनच वॉकिंग होते. तरी काय ढेरी कमी होत नाही चालून, पण एवढं चालते तरी ढेरी कमी नाही होत. आणि मध्ये ॲक्सिडेंट झालं ना, मी खूप बारीक झालेली, परत जाड झाली. हे बघा ट्रॉफिकची लाईन बघितलं का, हे बघा लाईन झाली आता सुरू. इथून ना खूप ट्रॉफिक असते, इथून दिसते तुम्हाला. हे बघा ट्रॉफिक बघा, इथून लाईन सुरुवात. आता मग इकडे पुढून मी बस धरणार, मग जाता जाता बस पकडून परत उतरणार, मग रिक्षा पकडणार घरी जायला. बस स्टॉपला गेल्यावर मी व्हिडिओ थांबवते, ठीक आहे. वेळ काढून आपल्या मंडळीशी बोललं पाहिजे ना, कामामध्ये काम तर रोजच असतं आपल्याला. आता मी पण लाईव्हला येते 12 वाजता. तुम्ही माझ्यासोबत लाईव्हवर या, आपल्या गप्पा गोष्टी. आता घरी गेले ना 2 तासात काम आवरणार, मग 12 वाजता मी लाईव्ह येणार. तुम्ही पण लाईव्हवर या, माझे प्यारे प्यारी यूट्यूब फॅमिली मंडळी. आता बघा इथं खूप गर्दी आहे क्रॉस करायला. तुम्ही फक्त रिक्षा बघत राहा. हे बघा खूप म्हणजे खूप आशातून आपल्याला जावं लागतं, माणूस येडं होतं. चला बाय, आता मी ठेवते, मी क्रॉस करते. व्हिडिओ चालू ठेवता येणार. चला बाय, जय महाराष्ट्र. भेटू लाईव्हला या.